काय सांगाल? खरं बघायला गेलं तर गेल्या महिना दीड महिन्यापासून भारत पाकिस्तान जे युद्ध चाललेलं आहे, या आपल्या सैनिकांचं मनोबल, त्यांना कृतज्ञता आणि त्यांना धीर देण्याचं काम की आम्ही तुमच्याबरोबर आहोत आणि ही लढाई यशस्वीरित्या आत्तापर्यंत तुम्ही विजय मिळवलेलाच आहे. इथून पुढे सुद्धा मिळवण्यासाठी आज कोल्हापूरकर तुमच्याबरोबर आहेत हा सांगण्याचा संदेश या रॅलीच्या निमित्तानं आहे. आदरणीय देशाचे पंतप्रधान मोदीजी यांच्या नेतृत्वाखाली तिन्ही सेना दलाचे प्रमुख अत्यंत यशस्वी आणि विचारानं लढाई लढत आहेत आणि या लढाईसाठी साथ देण्यासाठी आम्ही सगळेच भारत देश हा सैन्याबरोबर उभा आहे या सांगण्यासाठी आजची तिरंगा यात्रा काढली. काय सांगाल? खरं बघायला गेलं तर गेल्या महिना दीड महिन्यापासून भारत पाकिस्तान जे युद्ध चाललेलं आहे, या आपल्या सैनिकांचं मनोबल, त्यांना कृतज्ञता आणि त्यांना धीर देण्याचं काम की आम्ही तुमच्याबरोबर आहोत आणि ही लढाई यशस्वीरित्या आत्तापर्यंत तुम्ही विजय मिळवलेलाच आहे. इथून पुढे सुद्धा मिळवण्यासाठी आज कोल्हापूरकर तुमच्याबरोबर आहेत हा सांगण्याचा संदेश या रॅलीच्या निमित्तानं आहे. आदरणीय देशाचे पंतप्रधान मोदीजी यांच्या नेतृत्वाखाली तिन्ही सेना दलाचे प्रमुख अत्यंत यशस्वी आणि विचारानं लढाई लढत आहेत आणि या लढाईसाठी साथ देण्यासाठी आम्ही सगळेच भारत देश हा सैन्याबरोबर उभा आहे या सांगण्यासाठी आजची तिरंगा यात्रा काढली. आज रॅलीमध्ये तसं बघायला गेलं तर माजी सैनिकांचा सगळ्यात जास्त सहभाग होता. यापुढे तुम्ही काय बोला? खरोखर बघायला गेलं तर त्यांच्या योगदानानं म्हणा किंवा आज त्यांना बघितल्यानंतर सुद्धा आज एक उत्साह येतो आणि आज या सैनिकांमुळंच येणारी पुढची पिढीसुद्धा देशसेवेसाठी किंवा याच्यासाठी समर्पण करण्यासाठी तयार होत आहे आणि होणार. आणि आत्ताच त्यांच्या भाषणामध्ये सांगितले की आत्तापर्यंतचे जे त्यांनी युद्ध त्यांच्या बोलण्यात सांगितले की त्यांचे जे बोलण्यात ऐकत होतो आम्ही की जी युद्ध झाली ही युद्ध वेगळी होती आणि आत्ताचं युद्ध हे वेगळं आहे, जे म्हणजे निष्पाप लोकांची जीवहानी न करता जे खरोखरच टेररिस्ट आहेत ज्यांना सपोर्ट करतात अशा ठिकाणी उद्ध्वस्त करून आज पाकिस्तानी हा अतिरेक्यांना संघटनेनं प्रोत्साहन देणारा देश आहे, त्याला संपवण्याचं काम अशा ठिकाणी संपवण्याचं काम आपल्या आर्मीने केलेलं आहे, सैन्याने केलं आहे. त्यांचा साथ अभिमान त्यांना संबंध कोल्हापूरला आपण पाठिंबा. अशाच नवनवीन अपडेट्ससाठी डिजिटल कोल्हापूर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आमच्या फेसबुक, इन्स्टालाही नक्की फॉलो करा.